शक्तीपीठच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी कोल्हापूरमध्ये घोषणाबाजी केली। शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले। सातबारा घेऊन हे शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले। शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झालेली आहे। एका बाजूला शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढत असताना आता समर्थकांची संख्या देखील वाढत असताना बघायला मिळते। आज शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करणारे काही शेतकरी जे आहेत ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलेले आहेत। अगदी आपला 7-12 उतारा घेऊन हे सगळे शेतकरी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळते। यामध्ये महिलांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळते। आपल्यासोबत इथल्या काही महिला देखील आहेत, बोलूयात। काय सांगाल, एका बाजूला शक्तीपीठ विरोध आहे, मात्र तुम्ही अगदी उतारे घेऊन या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आम्ही सगळे शेतकरी सातबारे घेऊन इथं आलेलो आहे योग्य मोबदल्यासाठी, आणि आम्ही शक्तीपीठ होण्यासाठी शासनाला हे करत आहे। तुमची मागणी काय? एका बाजूला विरोध आहे, मात्र तुम्ही समर्थनात उतरलेला आहे। एकतर कणी महाराष्ट्राचा आणि भारताचा विकासाचा आम्हाला म्हणजे एक भाग व्हायचा आहे, त्यामुळे आम्ही शक्तीपीठसाठी समर्थन करत आहे। या सगळ्यामुळे येत्या काळामध्ये शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापणार असं चिन्ह निर्माण झालेले आहे। सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।